सो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज करणार आहे आपण बारामतीतल्या अशा 2 जागा एक्सप्लोर, ज्या की मी पहिल्यांदाच करतोय आणि खूप साऱ्या लोकांना या जागाही माहीत नसतील. सो बघूयात या व्लॉगमध्ये. फायनली आम्ही आलोय आता इन्स्कॉन टेम्पलला. बट इथे काहीतरी अशी मूर्ती वगैरे आहे आतमध्ये. बट ते आता ओपन नाही करता येणार कारण ते 5 वाजता दर्शन चालू होतात. त्यामुळे आता आपण बाहेरचा परिसर थोडासा एक्सप्लोर करूयात आणि जाऊयात डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी. तुम्ही बघू शकता इथं हे असं आहे, जेव्हा पडदा वगैरे कर्टन्स ओपन होतील तेव्हा खूप सारे असे सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. दर्शन वगैरे घेऊ शकतो पण आता बाहेरूनच. 5 नंतरच जे काय असेल ते इथं तुम्ही बघू शकता. सो तुम्ही येऊ शकता बारामतीतली ही तुम्हाला जर जागा तुम्हाला एक्सप्लोर करायची असेल तर. गाईज एवढी शांत जागा आहे ना, एवढं असं शांत वाटतं की असं इथं बसल्यानंतर एकदम असं कॉन्सन्ट्रेट होतं की आपलं माइंड की आपण आपल्या गोष्टी थिंक करू शकतो. एवढं असं शांत प्लेस आहे हा. खूप सारा शांत असा प्लेस आहे बाहेर, आणि बाहेर पण खूप सारं शांत असं प्लेसेस त्यांनी केलेले छोटे छोटे का असेना. आणि इथं लोक येतात जे की आपल्या पीस शोधायला, दर्शन घ्यायला. आणि खूप सुंदर जागा आहे. तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला इथं दर्शन घ्यायचं असेल किंवा ही जागा एक्सप्लोर करायची असेल तर. तुम्ही बघू शकता हे असं आहे. आणि 5 नंतर या, कारण तुम्हाला दर्शन पण घ्यायला भेटेल मूर्तीचं. गाईज हा रथ आहे ॲक्च्युली. जसे की आपल्या इकडं म्हणजे जसं जगन्नाथपुरीला जशी यात्रा निघते तशी इथं ही देवाची रथयात्रा जशी सेम तशीच असते. त्यासाठी हा हा एक रथ आहे ज्याचं की इथं निघाली होती आणि आता ते सगळं काढून ठेवलंय त्याचं. बिकॉज यात्रा झाली आताच मध्ये 1 आठवड्यापूर्वी. त्यामुळे त्यांनी सगळं काढून ठेवलंय आणि तुम्हाला दाखवतो इकडे की असं काहीतरी त्याचा परिसर आहे थोडाफार राहिला. आणि इकडं असतं ते असा प्रसादाचा कार्यक्रम असतो, ज्यासाठी इकडे अशी व्यवस्था आहे. हॉल वगैरे आहे आणि समोर आहे ते पलीकडे मंदिर. आता आपण मंदिर बघूयात आणि असंच पलीकडे जाऊया. त्या साईडला असं थोडंसं गार्डन टाईप केलेलं आहे, जिथे की म्हणजे असं थोडंसं पक्ष्यांसाठी वगैरे. आणि त्यांनी असं थोडीशी शेती टाईप थोडंसं केलंय इथं मंदिराच्याच परिसरात आहे. आणि हे समोर जे दिसतंय तुम्हाला ही एक ब्रांच आहे इस्कॉनची बारामती मधली, ती अशी काहीतरी दिसते. आणि आतमध्ये जे काय आहे ती मूर्ती वगैरे किंवा त्याचं हे दर्शन पण आता त्यांना असं त्यांनी सांगितलं आम्हाला की त्या देवाला झोपवलं गेले आता आरती वगैरे करून. 5ला ते ओपन होणार आहे. असं आहे की कृष्ण कन्हैया, त्यांचे भाऊ बलराम आणि त्यांची बहीण ज्यांना म्हणतो आपण सुभद्रा, त्यांची जी मूर्ती आहे ती आतमध्ये आहे. जर तुम्ही आला कधी व्हिजिट करायला या प्लेसला तर आहे ते आतमध्ये खूप सुंदर असं. आता आम्हाला ऍक्च्युअली बघायला नाही भेटलं, बट याच्या आधी कधी आम्ही बघितलं पण नाही. पण बाहेर एक मूर्ती लावली त्याच्यावरून मी सांगतोय की बाहेर फोटो लावलाय त्याच्यावरून सांगतोय की आतमधली मूर्ती पण खूप सुंदर असेल. तर आता जाऊयात आपण नेक्स्ट प्लेस व्हिजिट करायला. सो जाऊयात आता नेक्स्ट प्लेसवर. सो गाईज आता आम्ही आलोय अशा प्लेसला जिथे की तुम्ही घेऊ शकता डिरेक्ट विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. हे बारामतीतलं खूप हिडन प्लेस आहे किंवा हिडन मंदिर आहे. इथं जास्त लोकांना माहित पण नाही. तुम्हाला दाखवते असं काहीतरी दिसतं, हे असं आहे. हे बारामतीतल्या खूप हिडन प्लेस वरती आहे. आता आलोय आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायला. आज आहे एकादशी खूप मोठी आणि सगळ्यांनीच उपवास धरलाय, तसंच उपवास सगळ्यांनीच पकडलाय. आणि आता आलोय आपण दर्शनाला, दर्शन घेऊया त्या मंदिराचं. खूप सुंदर असं मंदिर वाटतं दिसतं. आता पुढे जाऊन आपण शूट करूया थोडंफार. काहीच असे असे प्लेसेस, असे असे मंदिर आहेत आपल्या बारामतीत जे की आपल्याला माहित नाही आहेत अजून. सो तुम्हाला दाखवते काय साईबाबांची अशी थोडीशी मूर्ती आहे, जवळून दाखवतो. त्यानंतर मग इकडं आहे गणपती बाप्पाची आणि नंतर ना आहे विठ्ठल रुक्मिणीची. सो खूप सुंदर अशी मूर्ती आहे. हेच हे की आपल्या एवढ्या जवळ प्लेसेस आहेत पण आम्हाला माहित नाही. आम्ही असंच नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करतोय आणि आता घेऊया दर्शन, परत ब्लॉग कंटिन्यू करूया. गाईज आज सगळ्यात मोठी एकादशी आहे. आणि हा खरंच खूप सुंदर प्लेस आहे. असं वाटतंय की इथं सगळ्या पंढरपूरची मूर्तीच बघतोय, अशी इथं सुंदर अशी मूर्ती आहे समोर. आणि इकडं पण तरी असं फ्रंट व्ह्यू आहे. सो खूप सुंदर आहे. तुम्ही पण येऊ शकता. बारामतीतल्या आपल्या पंचायत समितीच्या जवळच्याच या परिसरात ही हा जो प्लेस आहे
हे मंदिर आहे. सो आता जाऊयात आपण पुढे. सो गाईज आम्ही आता फायनली 2 प्लेसेस असे एक्सप्लोर केलेत जे की आम्ही पण कधी आधी केले नव्हते आणि हिडन पण होते. सो आता एखादीच पकडली. सो काहीतरी खायला घेऊया थोडंफार आणि जाऊयात रूम वरती. सो आता हा व्लॉग असाच कंटिन्यू होत राहील. तुम्ही असंच बघत राहा. फायनली आलोय आता आम्ही काहीतरी घ्यायला उपवासासाठी आणि हे घेऊया तिथं बेकरीत आणि त्यानंतर जाऊया आता रूम वरती आणि बघूयात कसा होतो आपला ब्लॉग पुढचा. सो काय करते. सो आता काहीतरी घेऊया खायला. थोडस घेतलंय आपण खायला. आता जाऊयात रूम मध्ये मस्तपैकी थोडस खाऊयात आणि ब्लॉग कंटिन्यू होत राहील. तर तुम्ही बघा जरा. तर आपली बाईक बघू शकता इथं. घे. आता जाऊयात डिरेक्टली आता रूम वरती. खूप ऊन पण वाढलंय. So आता जरा थंड होऊयात रूम मध्ये जाऊन. सो गाईज फायनली आता आलोय रूम मध्ये. अजून पलीकडच्या रूम मध्ये नाही गेलो. अलीकडच्या रूम मध्ये आलोय आणि आता बघूयात ते काय करतात पलीकडच्या रूम मध्ये तिकडे जाऊन. सो गाईज फायनली मी आता आलोय अलीकडच्या रूम मध्ये आणि इकडे आहे आमचा कृष्णा आणि इकडे अनिश आणि पलीकडच्या रूम मध्ये जो होता तो होता आशिष. सो आजचा करतो मी इथंच व्लॉग एंड. सो तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला काय विसरू नका. नक्कीच भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो बाय.